6. श्रेष्ठ कोण? जीवन आपल्याला ज्येष्ठ बनवतंच. उगीच का आपण काहीही न करता ज्येष्ठ नागरिक बनतो, ज्येष्ठ पुत्र, कन्या बनतो. दिनदर्शिका ठरवते ज्येष्ठता, पण श्रेष्ठ मात्र बनावं लागतं. ज्ञानानं, तपानं, कर्तृत्वानं, अनुभवानं. ज्येष्ठांचा म्हणजे वडील मंडळींचा आदर करा. ते आल्यावर उठून उभे राहा. त्यांना नमस्कार करा. हा संस्कार म्हणून चांगलाच आहे. पण आजकाल असं न करण्याकडे आपला कल दिसतो. या उलट गुणांनी श्रेष्ठ व्यक्तीला आजही सन्मानानं वागवलं जातं. अशा पुत्राला त्याच्या पित्यानंही नमस्कार करावा असंही सुचवलं जातं. तसे काही प्रसंगही पुराण कथातून येतात. अष्टावक्रानं आपल्या तेजानं राजा जनकाच्या विद्वत सभेत जमलेल्या ऋषींना, पांडवांना दिपवल्यावर त्याच्याबद्दल अभिमान वाटून त्याच्या पिताश्रींनी, कहोड ऋषींनी त्याला नमस्कार केल्याचा प्रसंग आहे. हे योग्यही आहे. जन्मजात मिळालेली ज्येष्ठता ही आपोआप लाभलेली रीतिरिवाज, रूढी, प्रथा, परंपरा, एका अर्थी संस्कृतीनं दिलेली ज्येष्ठता असते. तर स्वकर्तृत्वानं प्राप्त केलेली श्रेष्ठता ही स्वतः त्या व्यक्तीनं मिळवलेली श्रेष्ठता असते. आजच्या युगात आणि जगात अशा श्रेष्ठतेला अधिक महत्त्व दिलं जातं हे योग्यच आहे. हेच वास्तव दाखवून देणाऱ्या काही कथा सहचिंतनासाठी घेऊया. श्रेष्ठ कोण, ब्रह्मदेव की विष्णू भगवान? आपल्यात होतो तसाच वाद या दोन देवात निर्माण झाला. निर्णय होईना म्हणून दोघेही त्रिदेवातल्या तिसऱ्या देवाकडे म्हणजे शिवशंकराकडे गेले. केवळ शाब्दिक तर्कवादानं उत्तर देण्यापेक्षा त्यांच्या कृतीतूनच त्यांना समजलं तर योग्य होईल असा विचार शिवानं केला. आपल्या तपस सामर्थ्यानं एक पृथ्वीच्या पोटात शिरलेला आणि दुसऱ्या टोकाने अवकाशाला छेदून गेलेला असा तेजोस्तंभ त्याने निर्माण केला. प्रत्यक्षात हा स्तंभ अनादी अनंत म्हणजे आरंभ आणि अंत नसलेला असाच होता. ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांना ते तेजोस्तंभाजवळ नेऊन शिवानं म्हटलं, या स्तंभाच्या दोन्ही टोकावर 2 फुलं ठेवली आहेत. तुम्ही कोणत्याही एका दिशेनं जाऊन त्या टोकावरचं फूल घेऊन या. जो आधी इथं माझ्याजवळ पोचेल तो अर्थातच श्रेष्ठ. ब्रह्मदेव आपल्या हंसावरून वरच्या टोकाच्या दिशेनं निघाला तर विष्णू गरुडावर बसून खालच्या टोकाकडचं फूल आणायला चालले. खूप वर अगदी वर पोचून सुद्धा स्तंभाचं वरचं टोक काही गवसेना. इतक्यात त्याला वरून एक फूल खाली येत असलेलं दिसलं. ते वरच्यावर झेलून तो शिवाकडे यायला निघाला. त्याचवेळी विष्णू गरुडावरून खाली खूप खाली जात राहिला, पण त्या तेजोस्तंभाचं खालचं टोक काही लागेना. तरीही तो खाली जातच राहिला. इकडे ब्रह्मदेव फूल घेऊन शिवाकडे पोचला सुद्धा. आपण श्रेष्ठ आहोत हे सिद्ध झालं या अहंकारी आनंदात असताना विष्णू खाली मान घालून तिथं पोचून म्हणाला, नाही, मला ते फूल नाही मिळालं, कारण कितीही खाली गेलो तरी स्तंभाचं खालचं टोक काही मला गाठता आलं नाही. मी आपला पराभव मान्य करतो. हे ऐकून त्या दोघांकडे शांतपणे पाहत शिव म्हणाला, प्रत्यक्षात अनादी अनंत असलेल्या तेजोस्तंभाला वरचंही टोक नाही आणि खालचंही टोक नाही. या स्तंभाला ना शिखर आहे ना पायथा. मग तिथं फूल असण्याचा प्रश्नच कुठं येतो? प्रत्यक्षात असं फूल नाही आहे, ना वर ना खाली. शिवाचे हे उद्गार ऐकून ब्रह्मदेवाची मान खाली झाली. त्यानं आपण फसवणूक केल्याचं मान्य केलं आणि विष्णूचं श्रेष्ठत्व मानलं. शेवटी शिव म्हणाला, ब्रह्मदेवानं इतरांनाच नाही तर स्वतःलाही फसवलंय. अशी परवंचना आणि आत्मप्रतारणा श्रेष्ठ व्यक्ती कधीही करणार नाही. किती खरं आहे हे. शुद्ध बुद्धी आणि नम्र वृत्ती यातूनच खरी श्रेष्ठता ठरते. 2. श्रेष्ठ कोण, देव की दानव? देव आणि दानव यांच्यात सततच संघर्ष चालू असे. आजही दैवी आणि दानवी वृत्ती एकमेकांची टक्कर देत असतात. गंमत म्हणजे या 2 परस्पराविरुद्ध वृत्ती एकाच व्यक्तीमध्येही असतात. अपवाद फक्त संतांचा. तर असाच एकदा दोन्ही पक्षात म्हणजे देव आणि दानवात वाद पेटला की आपल्यात श्रेष्ठ कोण आहे हे एकदा ठरलंच पाहिजे. यासाठी दोघंही गेले देवगुरू बृहस्पतींकडे, ज्याच्या निःपक्षपाती वृत्तीबद्दल दानवांनाही विश्वास होता. दोघांच्या वादाचा मुद्दा ऐकून निर्णय देण्यापूर्वी बृहस्पतीनं दोघांनाही सांगितलं की आलाच आहात तर आधी भोजन उरकून घेऊया.
माझ्याकडे आज महाप्रसाद आहे. देवदानव 2 पंक्तीमध्ये भोजनासाठी बसले. जेवायला सुरुवात करण्यापूर्वी बृहस्पतीनं हात वर उंचावून सर्वांना यथेच्छ भोजन करण्यास सांगितलंच, पण एक अटही सांगितली की जेवताना हात कोपरात वाकवायचा नाही. राक्षसांना ताठ हाताने जेवताच आलं नाही. या उलट देवाने 2 पंक्ती केल्या. समोरासमोर बसून एकमेकांना ताठ हाताने भरवलं. यथेच्छ भोजन करून तृप्तीचा ढेकर देत ते उठले. बृहस्पती राक्षसांना उद्देशून म्हणाला, सुग्रास भोजन वाढलेलं असूनही उपाशी राहणारे तुम्ही श्रेष्ठ की पोटभर जेवणारे देव श्रेष्ठ, तुम्हीच ठरवा. दानवांनी शरमेनं माना खाली घातल्या. देवानी बुद्धी वापरून परिस्थितीतून यशस्वीपणे मार्ग काढला. निर्बुद्ध राक्षस मात्र पराभूत झाले. 3. श्रेष्ठ कोण, सूर्य की वारा? एकदा वाऱ्याला लहर आली आणि तो गर्वानं सूर्याला म्हणाला, तू आपला बैस आहे तिथेच. वर्षानुवर्ष मी बघ कसा साऱ्या जगात वाहत फिरत असतो, म्हणून मुक्त असा मीच तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. यावर सूर्य म्हणाला, तू आहेस चंचल, मी बघ कसा स्थिर आहे, म्हणून मीच तुझ्याहून श्रेष्ठ. दोघांचा वाद सुरू झाला. शेवटी दोघेही निर्णयासाठी देवगुरू बृहस्पतींकडे गेले. बृहस्पती सर्वात बुद्धिमान होता. कृतीतून उत्तर देणं हे त्याचं वैशिष्ट्य. तो वारा आणि सूर्य दोघांना म्हणाला, तो खाली पृथ्वीवरून चालताना एक शेतकरी दिसतोय ना, त्याच्या खांद्यावर जी घोंगडी आहे ती त्याला दूर फेकायला जो लावेल तो श्रेष्ठ. हसून वारा म्हणाला, त्यात काय, मी शेतकऱ्यालाच उडवून लावतो. यावर बृहस्पती उद्गारला, नाही, शेतकऱ्याला नाही, फक्त त्याच्या खांद्यावरील घोंगडी उडवायची. वारा जोरात वाहू लागला. नंतर वादळासारखा वाहू लागला. शेतकऱ्याच्या लक्षात आलं की आपली घोंगडी उडते. तेव्हा त्यानं ती घट्ट धरून ठेवली. वारा आणखी वेगानं वाहू लागल्यावर शेतकऱ्याने ती घोंगडी उलगडून अंगाभोवती घट्ट लपेटून घेतली. खूप प्रयत्न करूनही वारा ती घोंगडी उडवून लावू शकला नाही. नंतर सूर्याची पाळी. त्यानं तापायला सुरुवात केली. शेतकऱ्याला घोंगडीमुळे होणारी गरमी सहन होईना. त्यानं तिला गुंडाळून खांद्यावर ठेवली आणि चालत राहिला. सूर्य आणखी तापू लागल्यावर खांद्याला होणारा घोंगडीचा स्पर्शही त्याला सहन होईना. त्यानं खुणेनं एका झुडपात घोंगडी ठेवली आणि येताना नेऊ असा विचार केला. अशा रीतीनं सूर्यानं आपल्या उष्णतेने जे काम केलं ते वाऱ्याला जमलं नाही. अर्थात सूर्यश्रेष्ठ हे सिद्ध झालं. असं कसं झालं, माझं काय चुकलं, असं वाऱ्यानं विचारल्यावर बृहस्पती शांतपणे म्हणाला, वाऱ्या, तू बाहेरून बदल घडवायला निघालास, उलट सूर्यानं आतून बदल घडवून आणला. आतून खूप असह्य गरमी झाल्यामुळे अपेक्षित कार्य घडून आलं. आतून परिवर्तन घडवतो, क्रांती घडवून आणतो, तोच खरा श्रेष्ठ. बुद्धिमान सूर्याला जे जमलं ते विचार न करता वाहणाऱ्या वाऱ्याला जमलं नाही. 4. श्रेष्ठ कोण, स्वप्न की सत्य? स्वप्न स्वतःला सत्यापेक्षा श्रेष्ठ समजायचं. आपल्यामुळे माणूस मोठी मोठी कामं पार पाडू शकतो, नवे नवे शोध लावू शकतो, यावर सत्य म्हणायचं. पण स्वप्न सत्यात साकार व्हावी लागतात ना. नुसत्या हवेतल्या स्वप्नांचा काय उपयोग? दोघात नेहमी भांडण व्हायचं. एकदा निकाल लावायचाच, म्हणून सत्य आणि स्वप्न दोघेही बुद्धिमान बृहस्पतीकडे आले आणि दोघात श्रेष्ठ कोण असं विचारलं. कायमचा निर्णय सांगा म्हणून दोघांनी हट्ट धरला. बृहस्पतीचं वैशिष्ट्य हे की शब्दानं स्पष्टीकरण करण्यापेक्षा तो कृती करायला सांगून त्यातूनच सिद्ध करायचा. यावेळीही त्यानं सांगितलं, तुमच्यापैकी जो एकाच वेळी हात आकाशाला आणि पाय जमिनीला लावू शकेल तो श्रेष्ठ. सत्य हसून म्हणालं, त्यात काय, माझे पाय जमिनीत घट्ट रुतलेले असतातच. जरा ताणून हात वर केले की आभाळाला टेकणारच. त्याप्रमाणे सत्यानं हात वर केले. खूप ताणल्यावरही आभाळ दूरच राहिलं. साधा ढगालाही त्याला स्पर्श करता आला नाही. शेवटी थकून जाऊन त्यानं प्रयत्न थांबवले. आता स्वप्न म्हणालं, मला हे काम अगदी सोपं आहे. माझे हात आकाशात असतातच. जरा पाय खालच्या दिशेने ताणलं की जमिनीला लागलेच म्हणून समजा. स्वप्नानं पाय ताणून खाली जमिनीला स्पर्श करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण व्यर्थ. पाय काही खाली टेकेनात. स्वप्न हवेत लोंबकळतच राहिलं. काही वेळानं त्यानं तो नाद सोडला. दोघांनाही सांगितलेली कामगिरी पार पाडता आली नाही. असं कसं? यावर शांतपणे बृहस्पती उद्गारला, अरे, तुम्ही दोघंही सारख्याच योग्यतेचे आहेत.
दोघात अधिक श्रेष्ठ असं कोणीही नाही. मानवाला तुम्हा दोघांचीही आवश्यकता आहे. स्वप्न आहेत म्हणून नव्या नव्या कल्पना मानव करू शकतो. पण नुसत्या स्वप्नील कल्पना काय कामाच्या? त्या प्रत्यक्षात सत्यात साकारायला नकोत का? म्हणून दोघेही सारखेच श्रेष्ठ आहात. समतोल बुद्धी वापरून दिलेला बृहस्पतीचा हा निर्णय दोघांनाही मनोमन पटला. स्वप्न व सत्य दोघांनीही एकमेकाला आलिंगन दिलं आणि एका कटू भांडणाचा मधुर शेवट झाला. जगात सर्वात तेजस्वी, सर्वात श्रेष्ठ गोष्ट कोणती, ती आणायला चंद्रानं आपली पत्नी रोहिणीला सांगितली. सूर्यापेक्षाही दिसायला तेजस्वी असे हिरे, माणकं तिनं चंद्राला दाखवली, पण त्यानं ती अमान्य केली. शेवटी दुःखी रोहिणीला एका वनकन्येनं आपले डोळे काढून एका द्रोणातून आणून चंद्राला देण्यास सांगितले. त्यानं ते पाहून मान्य केलं की सर्वांचं तेज ठरवून सर्वश्रेष्ठ तेजस्वी वस्तू सांगणारे माणसाचे डोळेच त्याहून अधिक तेजस्वी आहेत. त्यानंतर त्याचा राग शांत होऊन त्यानं रोहिणीचा पुन्हा स्वीकार केला. त्याबरोबर त्या छोट्या वनकन्येला पूर्वीपेक्षा अधिक तेजस्वी डोळेही दिले. खरंच आहे, डोळे नाही, दृष्टी तेजस्वी असते. तसेच कानांपेक्षा श्रुती, जिभेपेक्षा रुची महत्त्वाची असते. खरं म्हणजे हे सारं बुद्धीमुळेच श्रेष्ठ ठरतं. सर्वश्रेष्ठ अर्थातच मानवाची बुद्धी आहे. बुद्धी. 7. यक्षिणीची कांडी. बुद्धी. हिऱ्याला जितके जास्त पैलू पाडले जातील तितकी त्याची किंमत किंवा मोल वाढत जातं. अगदी तसंच बुद्धीच्या जितक्या पैलूंची आपल्याला माहिती होते तितके अधिकाधिक पैलू तिला आहेत याची जाणीव होते. बुद्धीचं तेज आणि सामर्थ्य आपल्या प्रत्ययाला येतं ते या अनेकानेक पैलूमुळेच. पूर्वी दृष्टी, श्रुती, रुची, गंध, स्पर्श म्हणजेच डोळे, कान, जीभ, नाक, त्वचा या 5 इंद्रियांची केंद्रे मेंदूत आहेत एवढंच मेंदूबद्दलचं ज्ञान मानवाला होतं. स्मृती, विचार करणं, निर्णय घेणं, तुलना करणं, कल्पना करणं, वाणीचा विविध प्रकारे उपयोग करणं इत्यादी मेंदूची कार्येही संशोधनातून लक्षात आली. त्यानंतर राग, लोभ, प्रेम अशा भावनांची किंवा विकारांची केंद्रही मेंदूत आहेत असा शोध लागला. अजूनही मेंदू व त्याची अगणित कार्ये यावर संशोधन सुरूच आहे. सध्या विस्मरण ही विकृती जणू आपली प्रकृती बनू पाहत आहे. पूर्वी साठी बुद्धी नाठी असं म्हटलं जाई. त्यात या विसरण्याच्या सवयीचा मुख्य समावेश असे. आज जवळजवळ सारेजण 40 नंतरच विस्मृतीच्या प्रदेशात प्रवेश करतात. साध्या साध्या गोष्टी लक्षात राहत नाहीत. इतकंच काय, पण मोबाईल, व्हिडिओ गेम्स, कम्प्युटर इत्यादीच्या अतिरेकी वापरामुळे बुद्धी व्यस्त राहून लहान मुलं व युवा वर्गही अनेक महत्त्वाच्या गोष्टी विसरू लागलाय. केलेला अभ्यासच नाही तर अगदी दैनंदिन जीवनातल्या गोष्टीही विसरल्या जाऊ लागल्या आहेत. असो, बुद्धीचा आपल्या एकूण जीवनातला कार्यभाग लक्षात घेतला तर बुद्धी म्हणजेच माणूस असं म्हणणं योग्य होईल. नाहीतर विचार करणारा प्राणी अशी माणसाची व्याख्या केली जातेच. तेही बुद्धीला मुख्य मानूनच. आपल्या दैनंदिन जीवनात बुद्धीचा प्रभाव कसा दिसून येतो हे पाहूया. घरात महत्त्वाचं कार्य आहे. अनेक लोक येणार आहेत. उदाहरणार्थ मुलीचं लग्न. आधी 2-3 महिने तयारी सुरू असते. नंतर प्रत्यक्ष लगीनघाई. ज्यावेळी मुलीची पाठवणी होते तेव्हाच सारं कार्य पार पाडल्याच्या आणि ते निर्विघ्नपणे पूर्ण झाल्याच्या समाधानात सगळेजण सुटकेचा श्वास टाकतात. या कार्याच्या सिद्धीसाठी आमंत्रण पत्रिकेत नेहमी लिहिलेलं असतं, कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेतच. तरीही प्रत्यक्षात अनेक प्रकारची खरेदी, मंगल कार्यालय व्यवस्था आणि इतर अनेकविध व्यवस्था कराव्या लागतातच. हल्ली भटजींपेक्षा फोटोग्राफर जास्त महत्त्वाचा झालाय. दुर्दैव आपलं. पण ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. तसंच तो कॅटरर म्हणजे केवळ आचारी नाही तर अन्नपदार्थ तयार करणे, सादर करणे, वाढणे अशी सर्व कामं त्याला करावी लागतात आणि तो समर्थपणे ती करतही असतो. यामुळे लग्नघरातील मंडळींना मोठी मदत होते. ते इतर महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देऊ शकतात. हे विस्तारानं सांगण्याचा उद्देश हाच की या साऱ्या छोट्या मोठ्या कामात अनेकांची बुद्धी वापरली जाते. पण लग्न संपल्यानंतरही अनेक कामं उरलेली असतातच.
लग्नासाठी खूप काम केलेल्या मंडळींचा श्रमपरिहार हाही महत्त्वाचा असतो. पूर्वी अशा मंडळींना विशेष मेजवानी किंवा एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये भोजन अशा गोष्टी केल्या जात. हल्ली एक नवीन प्रकार प्रचारात येतोय. एका लग्नात कार्य संपल्यावर खूप काम केलेल्या मंडळींची यादी तयार केली गेली. खूप थकवा, शीण आलेल्या तनामनाला शांत करण्यासाठी खास मालिश, बाष्पस्नान अशा गोष्टींची सोय केली होती. त्याच्यावर खूप खर्च येणार होता, पण लग्नघरच्या जबाबदार मंडळींनी ठरवलं की सर्व थकलेत, सर्वांना आरामाची बदलाची गरज आहे. म्हणून विचार करताना जी अशा व्यक्तींची यादी तयार केली गेली, त्यात सर्वाधिक काम करणाऱ्या मोलकरणी, नोकर यांची नावे सर्वप्रथम होती. हा निर्णयसुद्धा बुद्धीचा विलासच होता. सर्वांच्या हृदयाला तो स्पर्श करून गेला. नोकर, गडी, मोलकरणी तर ते ऐकून कल्पनेनंच लाजल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. हा एरवी इतरांना न सुचणारा विचारच क्रांतिकारक होता. हे कसं सुचलं? असं त्या कार्याच्या प्रमुख यजमानांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं, खूप विचार केला. इतरांनी जे केलं नाही असं आपण काय करू शकतो? यावर संबंधितांशी चर्चा केली आणि ही कल्पना समोर आली. ही सारी योजना अनेकांच्या विचारमंथनाचा परिणामच आहे. हे ऐकून आपल्या लक्षात येईल, क्रांतिकारक कल्पना, चर्चा, विचार, मंथन ही सारी बुद्धीची करामत आहे. याला जे भावनेचं अंग आहे, तेही ह्या विचारांचाच परिणाम आहे. इतकंच नव्हे, गीतेत भगवंतांनी अतिशय महत्त्वाचा दृष्टिकोन सुचवलाय तो असाच आहे. सर्व लोकांकडे समदृष्टीनं पाहणं म्हणजे समदर्शन शक्य आहे. ते आवश्यकही आहे, पण सर्वांशी समान पद्धतीनं वागणं, समवर्तन मात्र अशक्य आहे. पत्नीशी जितक्या पातळ्यांवरून संबंध साधला जातो, तेवढा प्रत्यक्ष जन्म देणाऱ्या मातेशीही साधता येत नाही. समदर्शन आवश्यक, समवर्तन अशक्य हेच खरं. याचं आणखी एक दैनंदिन उदाहरण देता येईल. ऑफिसनंतर घरचा मालक, गृहपती घरी परततो. त्याला घरातल्या निरनिराळ्या व्यक्ती वेगवेगळ्या नात्यांनी संबोधतात. आजी विचारते, बाळू आला का ग ऑफिसातून? यावर आई म्हणते, बाळ आत्ताच आलाय. सौभाग्यवती उद्गारते, हे ना आत्ताच पोचले ऑफिसातून. धाकटी बहीण येते आणि म्हणते, बाळदादा मी सांगितलेलं पुस्तक आणलंस का? घरातली कामवाली बाई विचारते, साहेब चहा करू का? इतक्यात ऑफिसमध्ये काम करणारी सहकारी फोन करून चौकशी करते, बाळासाहेब पोचले घरी, त्यांना महत्त्वाच्या कामाबद्दल विचारायचं होतं. तसं पाहिलं तर बाळ नावाच्या व्यक्तीच्या जीवनात निरनिराळ्या नातेसंबंधांनी जोडलेल्या, निरनिराळी कामं पार पाडणाऱ्या या साऱ्या स्त्रियाच आहेत. पण प्रत्येकजण निरनिराळ्या नावांनी त्यांचा उल्लेख करतोय. या साऱ्या जणींशी वागताना बाळला सुद्धा खूप विचार करून वागावं लागतं. कमी जास्त अंतर ठेवावं लागतं. बोलण्याची भाषाही वेगळी असते. आल्यावर आजीला, आईला नमस्कार, पत्नीची प्रेमानं विचारपूस, बहिणीच्या कामाची कर्तव्य भावनेनं पूर्ती. कामवाली बाई विचारते, त्याला योग्य शब्दात उत्तर, तर ऑफिसमधल्या सहकारी महिलेबरोबर कामाची चर्चा. हे सारं एका बाजूनं भावभावनांशी जोडलेलं असलं, तरी दुसऱ्या बाजूनी हा सारा बुद्धी वापरून केलेला व्यवहार आहे. म्हणजे व्यवहार करताना किंवा प्रत्यक्ष जगताना पदोपदी बुद्धीचा वापर करावा लागतो. करावाच लागतो, करावा लागतोच. हे त्रिवार एवढ्यासाठीच सांगितलं की यामुळे बुद्धीने सर्वही होते हा विषय पक्का मनात रुजावा. आणखी एक खास उदाहरण पाहू, ज्यात भावनिक व्यवहारही बुद्धीच्या प्रभावाखाली कसा चालतो हे लक्षात येईल. सत्यकथा आहे ही. संग्राम सिंग एक तडफदार जवान, काश्मीर सीमेवर लढणारा. आतंकवाद्यांच्या हल्ल्यात तो मारला गेला असं जाहीर होतं. पण प्रेत न मिळाल्यामुळे सर्व बाजूनी खात्री करून घेतल्यावर तो मृत झाला, युद्धात कामी आला असा निरोप त्याच्या घरी कळवला जातो. निरोप सांगणाऱ्या इतर जवानांबरोबर त्याचे कपडे व इतर सामानही परत पाठवले जाते. सारे पाहून घरात शोकाचा उद्रेक होतो. मोठ्या परिवारातले सारेजण शोकसागरात बुडून जातात. पण नियतीपुढे कोणाचे काही चालत नाही हेच खरे. सारेजण परिस्थितीला शरण जातात. साऱ्यांचं नित्य जीवन सुरू होतं. सुमारे 1 वर्षानंतर एके दिवशी संग्रामसिंग अचानक गावात येतो.
तो आल्याची वार्ता त्याच्यापूर्वीच घरी पोचते नि घरात एकच खळबळ माजून राहते. हर्षोल्लासाची एक लहर उचंबळून येते. दारात त्याचं स्वागत करण्याची तयारी होते. आई त्याला ओवाळते. बहीण, भाभी शेजारी उभ्या. आजूबाजूची माणसंही उत्सुकतेनं गोळा झालेली. आजी मागे खोलीत खुर्चीवर बसलेली. पत्नी खोलीच्या दारात डोळ्यात निरांजनं पेटवून आतुर नजरेनं एकटक त्याच्याकडे पाहत होती. या साऱ्या भावभरल्या सोहळ्यात सामील स्त्रियांचे संग्रामसिंहाला पाहून वेगवेगळे भाव होते हे सांगायला नकोच. आईच्या दृष्टीत होती वत्सलता, बहिणीच्या मनात बंधुप्रेम, वहिनीच्या मनात आनंद, आजीचं मन आशीर्वादानं भरून ओसंडत होतं, तर पत्नीच्या डोळ्यात मनात इतक्या दिवसांच्या विरहाची, वठलेल्या झाडाला पालवी फुटल्यासारखी आणि सागर मिलनाला उत्सुक नदीसारखी संमिश्र भावना होती. इथं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी की भावनांचा आविष्कार आणि व्यवहार हा रसमय असतो. शरीरातही रसायनं, द्रवणारे स्राव सारं काही मेंदूच्या हुकमतीखालीच चालतं. एकदम उफाळून वर येणारी भावना उत्स्फूर्त असेलही, पण त्यालाही अप्रत्यक्षरित्या मेंदूनं केलेली विचारांची साखळी, विचार परंपरा जबाबदार असते. उदाहरणार्थ, संग्रामसिंग मेला असं सारे समजत होते. तो कुणाचा नातू, कुणाचा मुलगा, कुणाचा दीर, कुणाचा भाऊ तर कुणाचा पती होता. घरातील बाकीचे पुरुष सैन्यात जाऊन युद्धात देशासाठी बलिदान करून शहीद झाले होते. अशावेळी संग्रामसिंहाचं पुनरागमन ही अविश्वसनीय वाटणारी पण अगदी खरी घटना होती. साहजिकच या घटनेला घरातील प्रत्येक स्त्रीचा प्रतिसाद निराळा होता आणि हा प्रतिसाद मुख्यतः मेंदूचं कार्य होतं. कारण संग्रामसिंहाबद्दलच्या निरनिराळ्या नातेसंबंधांनी गुंफलेल्या भावनांची नि आठवणींची जात वेगळी होती. सर्वांच्या डोळ्यात तरळलेले अश्रू निरनिराळ्या भावामुळे निर्माण झाले होते. वरवर हा प्रसंग भावपूर्ण वाटला तरी स्मृती, कल्पना, विचार, आनंदाचा निश्वास या साऱ्यांच्या मुळाशी बुद्धीच होती हे विचारात घ्यायला हवं. बुद्धी म्हणजे शैक्षणिक परीक्षेत कामगिरी करणारी, स्पर्धेत बक्षिसं मिळवणारी, जीवनाच्या सर्व क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मदत करणारी अशी किमयागार शक्तीच नव्हे तर सारं जीवन आनंदानं भरून टाकणारी प्रभावी शक्ती आहे. ती संजीवनी आहे, अमृतवल्ली आहे, तशीच यक्षिणीची कांडीही आहे. 8. मेंदू मानवाचा आणि यंत्रमानवाचा. 2 कानांच्या मध्ये असलेल्या पोकळीत म्हणजे कवटीत जो पांढरा करडा पदार्थ आहे, ज्याची सत्ता आपल्यावर म्हणजेच संपूर्ण जगावर चालते, त्याच्याबद्दल अगदी थोडी माहिती, अगदी स्वल्प ज्ञान आपल्याला आहे. म्हणून त्याच्या संशोधनाकडे अधिकाधिक लक्ष पुरवलं पाहिजे. हे उद्गार आहेत जगातील सर्वात संपन्न आणि बलाढ्य राष्ट्राचे भूतपूर्व राष्ट्रपती बराक ओबामा यांचे. त्यांचा रोख मेंदू आणि त्यांचं जीवनव्यापी आणि जगदव्यापी कार्य याच्याकडे होता. याचा परिणाम म्हणून आपल्या कार्यकालात त्यांनी भली मोठी रक्कम मेंदूवरील संशोधन कार्यासाठी मंजूर केली. जगातील सर्व देशात, सर्व क्षेत्रात बुद्धिमान माणसं होऊन गेली आहेत. बुद्धीचं मापन करण्यासाठी विविध कसोट्या, चाचण्या तयार केल्या गेल्या आहेत. त्यानुसार बुद्ध्यांक चाचणी ही मान्यताप्राप्त कसोटी आहे. आजपर्यंत या कसोटीनुसार आइन्स्टाईन हा सर्वात बुद्धिमान माणूस, त्याचा IQ 160 असा ठरला होता. आता काही अमेरिकास्थित भारतीय मुलांनी याहीपेक्षा अधिक बुद्ध्यांक गाठला आहे. हे चालूच राहणार, कारण प्रत्येक येणारी पिढी आधीच्या पिढ्यांपेक्षा अधिक बुद्धिमान असणार आहे. म्हणून ती सुखी, शांत, समाधानी, आनंदी असेलच असं नाही. कारण नुसतं बुद्धी असणं पुरेसं नसतं, तर बुद्धीचा जीवनात योग्य दिशेनं व पद्धतीनं वापर करणं महत्त्वाचं असतं. एक गमतीदार प्रसंग. नुकतीच 50शी साजरी केलेल्या नागेशबाबांनी मेंदूबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणारा लेख वाचला. त्याचं शीर्षक होतं मेंदूचा विकास 50शीपर्यंत. हे वाचल्यावर त्यांच्या तोंडून एकदम उद्गार बाहेर पडले. बाप रे, म्हणजे आता आमचा मेंदू वाढणारच नाही
हाच मेंदू घेऊन मरेपर्यंत जगायचं का? त्यांच्या या म्हणण्याला तसा अर्थ होता. सध्याच्या अतिशय वेगानं बदलणाऱ्या काळात प्रत्येक प्रसंग आधीच्यापेक्षा निराळा असतो. हरेक अनुभव नवीनच असतो. मग आजचाच मेंदू घेऊन म्हणजे 2018च्या मेंदूनं 2028, 2038 या काळातली आव्हानं कशी पेलायची? त्यावेळच्या अधिक निकट समस्यांना तोंड कसं द्यायचं? इथं नागेश बाबा एक गफलत करत होते. मेंदू हा शरीराचा भाग आहे. त्याच्यावर काळाचा परिणाम होणारच. तो क्षीण होणार, म्हातारा होणार, आजारी पडणार. या गोष्टी घडणारच. पण विकास म्हणजे फक्त वाढ नव्हे. विकासाला अनेक पैलू असतात. शरीराच्या अंगानं असणारी स्मरणशक्ती एक वेळ कमी होऊ लागेल. पण बुद्धीचे इतर पैलू म्हणजे विचार, कल्पना, भावना, रसास्वाद म्हणजे ॲप्रिसिएशन, अभिव्यक्ती, एक्सप्रेशन, मुख्य म्हणजे नवनिर्माण क्षमता म्हणजे क्रिएटिव्हिटी यांचा विकास म्हटलं तर आयुष्याच्या अखेरपर्यंत होऊ शकतो. अनेक लेखकांच्या संस्मरणीय कृती, कलावंतांच्या अप्रतिम कलाकृती, वैज्ञानिकांचे नवनवे शोध, संशोधनं, प्रतिभावंतांचे विविध कलाविष्कार हे जीवनाच्या उत्तरायणातच प्रत्यक्षात साकारलेले आपल्याला आढळून येतील. उदाहरणार्थ नोबेल पारितोषिक विजेते वैज्ञानिक क्वचित तरुण असतात. साऱ्या आयुष्याची तपश्चर्या, चिंतन, अनुभव यांची परिपक्वता याचं फळ म्हणजे त्यांची वैज्ञानिक क्षेत्रात केलेली अभूतपूर्व कामगिरी. हे अर्थातच बुद्धीच्या विकासामुळेच शक्य होतं. त्याचप्रमाणे साहित्य, कला, क्रीडा या क्षेत्रातील कामगिरीचा आविष्कार वाढत्या वयाबरोबर समृद्ध, संपन्न होत जातो. क्रीडा क्षेत्रात प्रत्यक्ष कामगिरी तरुण वयात करता येत असेल, पण युवा खेळाडूंना अमूल्य मार्गदर्शन करणारे द्रोणाचार्य वयोवृद्ध असतात. या संदर्भात एक मार्मिक उदाहरण सांगण्यासारखं आहे. जुडो स्पर्धात जागतिक चॅम्पियन बनण्याचं स्वप्न एक जुडोपटू पाहत असतो. सर्व स्पर्धा जिंकत तो अंतिम फेरीपर्यंत पोचतो. प्रत्यक्ष अंतिम स्पर्धा होण्यासाठी काही दिवसच असतात. अशावेळी तो एका भीषण अपघातात सापडतो आणि त्याला आपला उजवा हात गमवावा लागतो. आपली संधी गेली म्हणून तो निराश, हताश होतो. एकाच हातानं कसा जुडो खेळणार? कुणीतरी सुचवलं म्हणून तो एका वयोवृद्ध माजी जुडोपटूकडे जातो. हे वृद्ध गुरु त्याला काही मोलाच्या युक्ती सांगतात. काही खास डावपेच शिकवतात. आश्चर्य म्हणजे तो जुडो चॅम्पियन बनतो. त्याच्याकडून पराभूत झालेल्या जुडो खेळाडूला विचारलं जातं, "तू कसा हरलास? का हरलास?" यावर त्यानं दिलेलं उत्तर काहीसं चक्रावणारं, गोंधळात टाकणारं होतं. तो म्हणाला, "माझ्या गुरूनं मला एका हाताच्या प्रतिस्पर्ध्याशी खेळायला शिकवलंच नव्हतं." खरं होतं त्याचं म्हणणं. या चॅम्पियन जुडोपटूच्या वृद्ध, अनुभवी गुरूंनी खास एका हातानं लढण्यासाठी डावपेच शिकवले होते, ज्याचं उत्तर दुसऱ्या प्रतिस्पर्ध्याकडे नव्हतं. यावरून एक गोष्ट दिसून येते की मेंदूचा वापर, उपयोग विशिष्ट वयापर्यंतच करता येतो असं नाही. मेंदूला नवे पैलू जरी काही वयानंतर पाडता आले नाहीत, तरी मेंदूच्या विविध शक्तींचा विकास नि उपयोजन नव्या रीतीनं करता येतं. म्हणजे माणसाचं जीवन शिक्षण, जीवन प्रयोग, जीवन साधना अंतापर्यंत सुरू राहू शकते. गुरुदेव टागोरांनी ज्यावेळी गांधीजींना महात्मा ही उत्स्फूर्त पदवी दिली, तेव्हा गांधीजी म्हणाले, जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत ज्याचा विकास म्हणजे ज्याच्या व्यक्तिमत्व आणि चारित्र्याचा विकास होत राहतो, तो खरा महात्मा. ज्या दिवशी गांधीजींचा आकस्मिक मृत्यू झाला, त्या सकाळीसुद्धा त्यांनी त्या दिवसांचा बांगला भाषेचा पाठ बांगला सेल्फ टॉट म्हणजे बांगला भाषेचं स्वयं अध्ययन या पुस्तकातून शिकला होता, असं त्यांच्या चरित्रकाराने लिहून ठेवलंय. भारताच्या फाळणीनंतरच्या काळात गांधीजी पूर्व बंगालमध्ये उसळलेल्या जातीय दंगलीचं शमन करण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हिंदीतून बोलण्यापेक्षा त्यांची बांगला भाषा बोलल्यास प्रभाव अधिक खोल पडेल. म्हणून बांगला भाषेचा अभ्यास गांधीजी करत होते. अगदी मृत्यूला काही तास असताना. शिवाय त्यांच्या तोंडी शेवटच्या श्वासाच्या वेळी क्षमाशील उद्गार आणि रामनामाचा उच्चार म्हणजे हे राम असं आले होते. असं शांत मरण
तेही अचानक झालेल्या हल्ल्यात येणं हे त्यांच्या महात्मा असण्याचं लक्षण होतं. मानवाचा मेंदू ही अद्भुत वस्तू आहे. हल्लीच्या सतत विकसित होत असलेल्या संगणकापेक्षाही मेंदू हा सदा सतेज आणि सतत प्रगत होत राहतो, ही आपल्याला मिळालेली मोठी देणगी आहे. इतकंच काय, पण अतिप्रगत संगणक ही सुद्धा मानवी मेंदूचीच निर्मिती आहे. गंमत म्हणजे यंत्रमानवाला विविध कामं करण्यास जी कृत्रिम बुद्धी लागते, तिच्यासाठी आवश्यक असणारा कृत्रिम मेंदू ही आपली बुद्धीच निर्माण करते. या कृत्रिम बुद्धीत प्रचंड वेगानं आकडेमोड करण्याची क्षमता असते. अक्षरशः विजेच्या वेगाने अशी गणितं करण्यात एखाद्या संगणकाची कृत्रिम बुद्धी प्रवीण असते. अगदी क्षणार्धात असंख्य निर्णय घेऊन प्रत्यक्ष कार्यवाही रोबोचा मेंदू करू शकतो. पण अखेर हे सारं कर्तृत्व, हा सारा करिश्मा मानवाच्या बुद्धीचाच आहे. हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ सत्य आहे. 2-3 उदाहरणं सांगण्यासारखी म्हणजे विचार करण्यासारखी आहेत. एका महासंगणकात किंवा परमसंगणकात अक्षरशः अनंत, असीम, अपरिमित वाटावी अशी माहिती भरलेली किंवा भरवलेली असते. त्यातून एक जगडव्याळ अशी एक महाचौकट निर्माण होते. त्यात असंख्य उभी, आडवी गणितं हिशोब करून उत्तरं दिली जातात. एका मानवाच्या सामान्य बुद्धीला हा सारा प्रकार आणि तो करताना दाखवलेली गती तोंडात बोटं घालायला लावणारीच असतात. पण तरीही असते ती चौकटच. सारा तर्कशुद्ध विचार, भन्नाट वाटणाऱ्या कल्पना, नवनवीन विचार हे सारं या अमर्याद वाटणाऱ्या मर्यादेतच केलं जातं. यापेक्षा निराळा असा एखादा प्रश्न एखाद्या 4-5 वर्षाच्या मुलानं जरी विचारला, तरी हा महासंगणक निरुत्तर होण्याची शक्यता असते. एखादी आडवी रेघ 2 संख्यांच्या किंवा अंकांच्या मध्ये मारली, तर त्याचा अर्थ वजा किंवा उणे असा संगणकात भरवलाय. काही आडनावांच्या मध्ये जर अशी आडवी रेघ, हायफन असेल, तर संगणक निरनिराळ्या प्रकारची आकडेमोड करेल, पण शेवटी निरुत्तर होईल. उदाहरणार्थ, नाव जर नाईक देसाई किंवा डिसूजा फर्नांडिस असं लिहिलं, तर नाईकांच्यातून देसाईंना किंवा डिसूजामधून फर्नांडिसना वजा करणं संगणकाला जमणार नाही. अगदी आरंभीच्या काळात पाण्याची, विजेची बिलं अशा नावांची करण्याची वेळ आली तर पंचायतच व्हायची. पूर्णपणे स्वतंत्र, प्रतिभेवर आधारित विचार करण्याची क्षमता जी मानवात असते, ती संगणकात पूर्णपणे आणणं कठीण काम आहे. बुद्धिबळ खेळण्यासाठी 2 एकाच प्रकारची माहिती किंवा आकडेमोडीची समान क्षमता असलेले रोबो बसवले, तर सर्व डाव अनिर्णित राहण्याचीच शक्यता अधिक असते. नव्हे तीच गृहीत धरलेली असते. टेकन फॉर ग्रांटेड. पण एखाद्या वेळी जर एका यंत्रमानवानं नवीन चाल खेळून प्रतिस्पर्ध्यावर मात केली, तर तो जितका विजयाचा क्षण असेल, तितकाच मानवाच्या दृष्टीनं चिंतेचाही विषय बनेल. 2 देशांच्या वैज्ञानिकांनी एका प्रयोगात 2 फुटबॉलचे संघ तयार केले. त्यांना सर्व वैज्ञानिकांनी एकत्र येऊन सर्व दृष्टींनी समान असे कार्यक्रम तयार केले व ते दोन्ही संघातील खेळाडू समान पद्धतीने भरले. म्हणजे सेंटर फॉरवर्ड, गोलकीपर अशा विशेष खेळाडूंना अगदी सारख्या क्षमतांनी सिद्ध केलं. प्रत्यक्षात खेळ सुरूही झाला. अर्ध्या वेळेपर्यंत कोणत्याही संघानं एकही गोल केला नाही. हे अर्थात त्या वैज्ञानिकांच्या अपेक्षेप्रमाणेच होतं. नंतरच्या अर्ध्या वेळेच्या खेळात मात्र एका संघानं 1 गोल केला. तेव्हा सारे चिंतेत पडले. असं का व्हावं? असं कसं झालं? दिलेल्या चौकटीबाहेर जाऊन त्या संघातील खेळाडूने विचार कसा केला? हे कोडं काही त्यांना उमगलं नाही. नव्हे त्या प्रकाराने त्यांना भीती आणि काळजीच वाटू लागली. खरं तर छातीत धडकी भरली. कारण तो फक्त खेळ होता. भावी काळात 2 देशातील संघटित अशा संगणकाच्या जाळ्यातील काही संगणकांनी स्वतःचा स्वतंत्र असा विचार केला, तर त्यांच्यात आकस्मिकपणे युद्धही सुरू होऊ शकेल. अगदी अण्वस्त्र वापरून अणुयुद्धसुद्धा. हा प्रश्न नव्हे, हे आव्हान खरं आव्हान देणारं आहे. यावर जबाबदार वैज्ञानिक, राजकीय नेते, राष्ट्रांचे महत्त्वाचे निर्णय घेणारे प्रमुख विचार करतीलच. विवेकबुद्धी वापरून संयमानं मानवजातीच्या कल्याणाचा विचार करून आवश्यक ती कार्यवाहीही करतील. पण साऱ्याच राष्ट्रांकडे अशी विवेकबुद्धी आहे का? आणि ते अतिरेकी, त्यांच्याकडेही अद्ययावत संगणक आहेतच ना.
कृत्रिम बुद्धीवर अखेर अंकुश शुद्ध मानवी बुद्धीचाच असू शकतो. तो कसा अंमलात आणायचा याचं उत्तर गुगल आपल्याला देईल का? नऊ. त त प प. प्रत्येक भाषेत काही मजेदार चमत्कृतीपूर्ण शब्दप्रयोग किंवा वाक्प्रचार म्हणी असतात. विशेष म्हणजे या साऱ्यांचा उगम कुठल्या तरी प्रसंगात असतो. हे प्रसंग तसे साधेच असतात, पण त्या निमित्तानं जे बोललं किंवा केलं जातं त्यावर चिंतन केलं तर आपलं जीवन समृद्ध होतं. काही प्रसंग सहचिंतनासाठी पाहूया. सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. हे चिंतन मुक्त स्वरूपाचं आणि व्यक्तिनिष्ठ म्हणजे त्या त्या व्यक्तीच्या बुद्धीला अनुभवांना अनुसरून असतं. अमुक एक स्पष्टीकरण हेच अंतिम असा प्रकार नसतो, कारण अशा प्रसंगात आपण प्रत्यक्ष उपस्थित नसतो. असो, आत्ताच्या पिढीबद्दल एका बाबतीत वाईट वाटतं. एक तर त्यांचं शिक्षण त्यांना सहज बोलता वाचता लिहिता येणाऱ्या मातृभाषेत होत नाही. इंग्रजी हे शिक्षणदृष्ट्या अतिशय कृत्रिम माध्यम असल्यानं वाचन किंवा अभ्यास या गोष्टींचं मुलांच्या नि त्यांच्या वडील मंडळींच्या म्हणजे पालकांच्या नि शिक्षकांच्या दृष्टीनं जवळजवळ उच्चाटन झालंय. कुठल्याच भाषेत वाचन व नवीन स्वतंत्र लेखन जवळजवळ उरलेलंच नाहीये. याला काही सन्माननीय अपवाद आहेतच, पण अपवादच. एरवी लेखन वाचन हे व्हॉट्सॲप ट्विटरपुरतंच मर्यादित झालंय. बोलणं मोबाईलवरून आणि चॅटिंग करून चालू राहिलंय. यात त्यांचा दोष नसला तरी त्यांची ही असहाय्यता अगतिकता जीवघेणी आहे. एकूणच SMS सारख्या संदेशांचं लेखन वाचन फारच तोकडं आणि फार खोल अर्थ नसलेलं, फक्त कार्यात्मक व्यवहारात्मक असं अतिशय उथळ बनलंय. सर्वांचंच तसं असल्यानं कुणाबद्दलही तक्रार करण्याचा वा खंत वाटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ब्लॉगसारखं एक त्यातल्या त्यात व्यक्तिगत विचार भावना कल्पना व्यक्त करण्यासाठी उपलब्ध असलेलं एक माध्यम आहे. एखादा महत्त्वाचा समान विषय घेऊन त्यावर ब्लॉगच्या माध्यमातून विचारमंथन करण्याची संधी नि क्षमता या ब्लॉग्समध्ये आहे. सर्वच क्षेत्रातील काही प्रतिभावंत प्रतिष्ठित व्यक्तींचे ब्लॉग्स या दृष्टीनं अभिनव आणि अनुभव संपन्न असतात. एका प्रसिद्ध मराठी दैनिकानं तर अग्रलेख वाचण्याची सवय नि त्यावर परस्परात चर्चा करण्याची सवय युवक युवतींना लागावी म्हणून दर आठवड्यातील एका निवडलेल्या अग्रलेखावर युवकांकडून लिखित प्रतिक्रिया मागवल्या होत्या. त्याला नावसुद्धा छान आहे, ब्लॉग बेंचर्स. जसं अभ्यासात रुची नसलेल्या गणंगांना बॅक बेंचर्स म्हटलं जातं, तसंच हे ब्लॉग बेंचर्स. या उपक्रमाचं कौतुक करून त्यासाठी दर सप्ताहाला पारितोषिकं देणारे प्रायोजकही या दैनिकाने मिळवले आहेत. पण दुर्दैव म्हणजे तथाकथित नागरी महाविद्यालयं चांगल्या शिक्षणासाठी म्हणजे परीक्षेतील चांगल्या टक्केवारीच्या निकालांसाठी प्रसिद्ध असलेल्या शिक्षण संस्थांतून, त्याहीपेक्षा अनेक पिढ्या शिक्षणाची उज्ज्वल परंपरा असलेल्या कुटुंबातून अशा बौद्धिक उपक्रमात फारसे सहभागी होताना दिसत नाहीत. कारण त्याचा परीक्षेत अधिक गुण मिळवण्यासाठी काही उपयोग होत नाही. खऱ्या बुद्धीशी तिच्या तेजस्वी उपयोगाशी अशी फारकत म्हणजे घटस्फोट घेतल्यानंतर त्यांच्याकडून चांगली टक्केवारी, चांगलं परीक्षेतलं यश, चांगली नोकरी, चांगला पगार, परदेश गमन आणि तिथं स्थायिक होणं याखेरीज कोणती अपेक्षा करायची. गंमत म्हणजे हे पूर्वी त्यांच्या कुटुंबासाठी तरी असायचं, आता फक्त स्वतःसाठीच असतं. बुद्धीचा एवढा दुरुपयोग किंवा निरुपयोग दुसरा कुठला असेल. बुद्धीने सर्वही होते या तत्वानुसार जगलेलं जीवन निराळच असतं. असो, आपण आपल्या परीनं प्रयत्न करत राहूया. काही मजेदार वाक्प्रचार म्हणीमागे असलेल्या प्रसंगावर, त्यातून व्यक्त होणाऱ्या बुद्धीच्या प्रयोगावर सहचिंतन करूया. त त प प. सृष्टीची उत्पत्ती कशी झाली याचं वर्णन करणारे अनेक सिद्धांत सांगितले जातात. पृथ्वी नावाचा ग्रह निर्माण झाला, त्यावर निरनिराळे ऋतू, विविध प्रकारची वनस्पती, जीव कसे उत्पन्न झाले याचं वर्णन करण्यासाठी सर्वप्रथम असलेलं परब्रह्म
नंतर त्याच्यापासून निर्माण झालेले त्रिदेव म्हणजेच परस्परपूरक असे एकाच शक्तीचे 3 पैलू निर्माण झाले. साऱ्या चराचर विश्वाचा निर्माता ब्रह्मदेव, पालनकर्ता विष्णू आणि संहारकर्ता महेश म्हणजे शंकर. ब्रह्मदेवाकडे विश्वोत्पत्तीचं कार्य सोपवण्यात आलं. त्यानं खूप विचार केला, पण अनुभव नसल्यानं मार्ग सापडेना, त्याची बुद्धी चालेना. शेवटी विष्णूकडे आल्यावर त्याला आपली अडचण सांगताही येईना. तो नुसतं त त प प करू लागला. यावर आदिनारायण विष्णूंनी त्याला सांगितलं, असं त त प प करू नकोस. काय करायचं याविषयी संभ्रमात पडू नकोस. तप कर, तप. शांतचित्त होऊन एकाग्रतेनं दीर्घकाळ चिंतन कर. त्यातून पुढचा मार्ग स्पष्ट दिसेल. चिकाटीनं तप करत मात्र राहिलं पाहिजे. त्याप्रमाणे केल्यावर ब्रह्मदेवाला सृष्टीनिर्मितीचा मार्ग दिसला आणि क्रमाक्रमानं हे विश्व निर्माण होऊन त्याचा विस्तार आणि विकास होऊ लागला. तप करण्यात नुसतं शरीरानं स्थिर बसणं एवढंच अपेक्षित नसतं, तर चिंतन करत बसणं, आपल्या समोरची समस्या, आव्हानं यावर एकाग्र बुद्धीनं विचार करणं अपेक्षित असतं, तेही दीर्घकाल. तप या शब्दाचा दुसरा अर्थच आहे 12 वर्ष. तपश्चर्या म्हणजे विशिष्ट ध्येयाच्या सिद्धीसाठी सातत्यानं दीर्घकाल केलेली साधना, जिद्दीनं केलेले प्रयत्न. हे करतानाही आनंद मिळायला हवा. प्राचीन काळी सृष्टीची रहस्य जाणून घेण्यासाठी, निरनिराळ्या अतिनैसर्गिक शक्ती मिळवण्यासाठी, नवज्ञान निर्माण करण्यासाठी ऋषीमुनींनी अशाच तपश्चर्या केल्या. गौतम बुद्धानंही ज्ञानप्राप्तीसाठी अनेक वर्ष तपश्चर्या केली. त्यातूनच ज्ञानाचा प्रकाश मिळवून तो ज्ञानी म्हणजेच बुद्ध झाला. संतांनी स्वानुभवावरून हाच संदेश दिला. ठाईच बैसोनी करी एकचित्त, आवडी अनंत आळवावा. उगीच अडखळत अर्धवट त त प प करण्यापेक्षा तप करणं हेच खरं. शुकशुक. एखादी व्यक्ती समोर चालली आहे. तिचं नाव गाव आपल्याला माहीत नाही आहे, पण काही कारणासाठी त्या व्यक्तीचं लक्ष आपल्याला वेधायचं आहे, तर आपण शुकशुक करतो. ते ऐकून ती व्यक्ती मागे पाहते आणि आपण त्याला सांगायचं ते सांगतो. तसं पाहिलं तर अतिशय साधी गोष्ट आहे ही. पण कसा आला असेल हा शब्दप्रयोग? याविषयी एका प्रसंगावर चिंतन करता येऊ शकेल. शुकमुनी हे व्यासांचे चिरंजीव. गर्भसंभव झाल्यावरही अनेक वर्ष झाली तरी बाळ जन्मेना. म्हणून व्यासपत्नी अरणीनं व्यासांना म्हटलं, आपल्या ज्ञानाच्या, आत्मज्ञानाच्या सामर्थ्यानं या गर्भस्थ जीवाशी संवाद साधा आणि त्याला जन्म न घेण्याचं कारण विचारा. त्याप्रमाणे व्यास महर्षींनी केल्यावर अरणीच्या गर्भातून उत्तर आलं, मी जन्मलो तर मला माता, पिता, समाज यासारखे असंख्य संबंध निर्माण होतील. मी सर्व बाजूनी बंधनात जखडला जाईन. त्यापेक्षा या अवस्थेतच मला शांत मुक्त वाटतं, म्हणून जन्म घेत नाही. यावर अरणीच्या संमतीनं व्यासांनी आश्वासन दिलं, आम्ही कोणताही संबंध निर्माण करणार नाही. तुला भावबंधनात अडकवणार नाही. तुला हवं ते करण्यासाठी मुक्त असशील. या अभिवचनानंतर शुकाचा जन्म झाला. शुक हे अर्थातच नाव नव्हतं. कोणतंही नातं, नामकरणासारखा विधी करायचा प्रश्नच नव्हता. जन्मल्यावर परिपक्व असलेला तो जीव उठून आपल्या मात्यापित्यांकडे, साऱ्या संसाराकडे पाठ फिरवून जाऊ लागला. अरणीला हे असह्य झालं. तिनं पती व्यासांना त्याला एक वार मागे फिरून आपल्याला आई म्हणायची, आपण त्याला बाळ म्हणण्याची संधी द्यावी अशी विनंती करण्यास सांगितलं. व्यासांनाही तसंच वाटत होतं. आपल्या नवजात बालकाला एकदा पाहावं, त्यानं तात म्हणून साथ घालावी, आपणही त्याला प्रतिसाद द्यावा. पण हे कसं शक्य होतं? तो जीव पुढे जात असताना व्यास त्याच्या मागे मागे जात अनेक नावांनी हाका मारू लागले, हे वृक्षा, हे पर्वता. पण प्रतिध्वनी होऊन ते शब्द व्यासांनाच ऐकू येऊ लागले. एका वृक्षावरील पोपटाला म्हणजे शुकाला पाहून व्यास उद्गारले, शुक शुक. नि आश्चर्य म्हणजे त्या बालकानं मागे वळून पाहिलं. व्यासांशी त्याचा संवाद झाला. परतल्यावर पिताश्रींकडून त्यानं भागवत ग्रंथाची संथा घेतली. त्याच्यावर प्रभुत्व मिळवून त्या ग्रंथातील ज्ञानाचा, भक्तीचा प्रसार करण्यासाठी पूर्ण मुक्त, विरक्त अवस्थेत विश्वसंचार करू लागले.
आपण म्हणतो ना, शुकासारिखे पूर्ण वैराग्य. ते शुकमुनी शुक शुक हे शब्द ऐकून मागे फिरले. कदाचित या प्रसंगापासूनच आपण अनोळखी माणसाचं लक्ष वेधून घेण्यासाठी शुक शुक म्हणू लागलो. तसंच दुसऱ्या कुणी शुक शुक केलं तरी आपणही मागं वळून पाहू लागलो. हे मुक्त चिंतनचं गमतीदार आहे ना. बैल गेला आणि झोपा केला. बैलाचं उन्हा पावसापासून रक्षण करण्यासाठी एका शेतकऱ्यानं झोपा म्हणजे झोपडी वजा निवारा बांधण्याचं ठरवलं. पण फक्त ठरवलंच, प्रत्यक्षात काहीही केलं नाही. ते काम पुढे 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 ढकलत राहिला. शेवटी ऊन, पाऊस, थंडी अशा सर्व ऋतूत पूर्ण उघड्यावर राहावं लागल्यामुळे तो बैल मेला. कायमचा गेला. पश्चात्तापानं यानं निवारा बांधला, पण आता काय उपयोग? ज्याच्यासाठी झोपा करायचा तो बैल मात्र आपला मरून गेला. अतिशहाणा त्याला बैल रिकामा. पूर्वी ज्यांच्याकडे शेतीच्या कामाला उपयोगी असे बैल असत, त्यांच्याकडून ते भाड्यानं घेऊन आपलं काम इतर बैल नसलेले शेतकरी उरकून घ्यायचे. एकदा एका अतिशहाण्या म्हणजे खरं तर मूर्ख असलेल्या शेतकऱ्यानं विचार केला, आपला बैल आत्ता भाड्यानं देण्याऐवजी नंतर देऊया, अधिक पैसे मिळतील. असं नंतर नंतर करत बसल्यामुळे झालं काय की शेतीचा हंगाम पूर्ण झाला. याचा बैल काम न करता रिकामाच राहिला. अशा प्रकारे बुद्धी चालवून विचार करण्यात आपलं जीवन अधिक चांगलं करण्याची संधी असते. जीवन म्हणजे केवळ घटना प्रसंगांची साखळी नव्हे. प्रत्येक घटनेपासून सकारात्मक किंवा नकारात्मक बोध घेऊन तसे प्रसंग पुन्हा पुन्हा घडवून आणणं किंवा टाळणं आवश्यक असतं. त्याहीपेक्षा प्रत्येक प्रसंगातून मार्गदर्शन मिळवून आपलं शिक्षण करून घेऊन आपलं जीवन अधिकाधिक सुखरूप सुंदर बनवणं यात खरं शहाणपण असतं. जीवनच खरं शिक्षण असतं. जीवनच खरं विद्यापीठ असतं, खरा शिक्षकही असतं. अब पछताए क्या होत जब चिडिया चुग गई खेत. ही संतवाणी वेळीच योग्य ती उपाययोजना करण्याचा उपदेश करते. नाहीतर पश्चात्ताप निश्चित. तरीही आपण सावधगिरी बाळगत नाही. पश्चात्तापाशिवाय आपल्या पदरात काहीही पडत नाही. पण यावरही खरे धर्मोपदेशक संत सांगतात, भिवू नकोस. चुका पाप माणसाकडून घडणारच, पण पश्चात्ताप मात्र जरूर कर. पुन्हा तसंच न वागण्याचा संकल्प कर. बघ, स्वर्गाचे म्हणजे मुक्तीचे दरवाजे तुझ्यासाठी उघडतात की नाही ते. निश्चित उघडतील. जीवनातले अनुभव, विविध निरीक्षणं, अनुभवी मुक्त अशा शिक्षकांचं, महात्म्यांचं प्रत्यक्ष किंवा ग्रंथातून, विचारातून मार्गदर्शन यातूनच आपण खरे सुखी, आनंदी राहू शकतो. नाभीतून निघणारी ना भी म्हणजे भिवू नकोस, भिवू नकोस ही उठणारी स्पंदनं ऐकली पाहिजेत. त्याप्रमाणे सतत सकारात्मक विचार आचार करून जीवन सुफल संपूर्ण बनवायला हवं. असा संकल्प तरी करूया. मग भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे संत सद्गुरूंचं अभिवचन आहेच की आपल्याला धीर देऊन आपलं मनोबल आणि धैर्य वाढवायला. विचार करूया. उद्धरेदात्मनात्मानम म्हणजे आपला उद्धार, उत्कर्ष, उन्नती सारं आपणच साधायचं असतं. यासाठी साधनं असतातच, हवी असते ती साधना. 10. सकारात्मक बुद्धी. रविवारची प्रसन्न सकाळ. कुणाचं फिरणं, कुणाचं हास्यमंडळ, कुणाची जिम, कुणाची योगासनं असं संपल्यावर गप्पांसाठी तासभर जमायचं रामभाऊंच्या पंचायतीत. हा त्या वसाहतीतील युवा वर्गाचा आवडता कार्यक्रम. तसं पाहिलं तर रामभाऊंच्या घराचं नाव होतं पंचायतन. पण सारे त्याला गमतीनं पंचायतच म्हणत. तिथं जगाच्या पंचायती म्हणजे विविध विषयावरच्या चर्चा चालत. गच्चीवरचं ऊन तसं कोवळच असायचं. ऋतुमानाप्रमाणे सोबतीचं पेय मात्र बदलायचं. म्हणजे थंडीत गरम चहा, कॉफी किंवा दूध, तर गरमीत थंड रस किंवा सरबत असो. त्या युवा वर्गाबरोबर मनसोक्त बोलताना रामभाऊ आठवड्याचं बोलणं जणू उरकून घ्यायचे. विषय छान छान असायचे गप्पांचे. कोणत्याही विषयाचं वावडं नसायचं. त्या गप्पांना चर्चा, वादविवाद न म्हणता रामभाऊंचा शब्द होता परिसंवाद.
ते म्हणायचे, आजकाल संवाद साधणं अवघड झालंय. त्यातला निघून केवळ वाद उरतो. घराघरात, संस्थात हा अनुभव सर्वांना येतो. दोघांनी संवाद करताना एकमेकांच्या हिताचं बोलणं अपेक्षित असतं. त्यापेक्षा अनेकांनी एकत्र येऊन आपापली मतं मांडून मनमोकळ्या हलक्या-फुलक्या रीतीनं बोलणं अधिक चांगलं. रामभाऊंचं याला नाव आहे संडे सॉलिलॉकी, म्हणजे रविवारचं स्वगत. प्रत्येकानं आपलं स्वगत म्हणजे स्वमत व्यक्त करायचं असतं. खरं तर हा इतरांनीही करून पाहण्याचा प्रकार आहे. एका इमारतीत किंवा वास्तुसंकुलात राहणारी माणसं अशी जमू शकतात. वेळ मात्र अनेकांच्या सोयीची निवडली म्हणजे झालं. हे विस्तारानं सांगण्याचं कारण एकच, की अशा कार्यक्रमातून विचारांना म्हणजे बुद्धीला पैलू पडतात. ती हिऱ्यासारखी चकाकू लागते. मुख्य म्हणजे एकाच प्रश्नाच्या किंवा विषयाच्या अनेक बाजू असू शकतात, नव्हे असतातच हे पटतं आणि त्या दिशेनं मार्गदर्शनही मिळतं. तर त्या रविवारी सकाळी सगळे जमल्यावर सर्वांच्या डोक्यात एकच विषय होता. खरं तर सर्व वृत्तपत्रातला तो मोठ्या अक्षरातला मथळा सर्वांच्या डोक्यात वादळ निर्माण करत होता. तन्वीनं थंडी असल्यामुळे पटकन चहा करून तो सर्वांच्या मगात ओतला. त्याच्या वाफाळणाऱ्या दर्शनानं सर्वांच्या चित्तवृत्ती चेतवल्या आणि संजूनं पहिला प्रश्न फेकला. काका, या बातमीचा अर्थ कसा लावणार? कोणती बातमी? असं कुणीही विचारलं नाही. कारण सर्वांच्या मेंदूत ती एकच बातमी चक्रावत होती. अपघातात 19 ठार. तसं अपघात ही नवी बातमी असण्याचे दिवस केव्हाच मागे पडले. आता पहिल्या पानावर अपघाती मृत्यूचं वर्तमान नसेल तरच चुकल्यासारखं वाटतं. पण आजकाल अपवादानंही असा दिवस उगवतच नाही. बदलतात ती नावं, गावांची नि व्यक्तींची. बाकी तपशील एकच. एक शेर या संदर्भात ऐकण्यासारखा आहे. कहते हैं तारे की गगन बदला है, कहते हैं फूल की चमन बदला है, लेकिन शमशान की खामोशी कहती है लाश वही, सिर्फ कफन बदला है. किती खरंय. अशा अपघातांच्या घटना पाहून यमराज म्हणत असेल, चित्रगुप्ता, नावं रूपं वेगळी पण मृत्यू एकच आहे. नावरूपांचा विचार करणं हे चित्रगुप्ताचं काम आहे. यमाच्या दृष्टीनं फक्त मरण, मृत्यू. त्या दिवशीची चर्चा मात्र वेगळ्या रुळावरून धावू लागली. एक अपघात. क्षेत्र गणपतीपुळे येथील गणेशाचं दर्शन घेऊन परतताना झाला होता. तर दुसरा अपघात गणपतीपुळे येथील गणेशाच्या दर्शनासाठी जाताना झाला होता. म्हणून संजूचा तो प्रश्न रामभाऊंना उद्देशून होता. काका, या बातमीचा अर्थ कसा लावणार? काही क्षण त्या गच्चीवर पूर्ण सन्नाटा पसरला. इतका की पक्ष्यांची किलबिल, पानांची सळसळही थांबली. सर्वांच्या हातातले चहाचे मगही तसेच राहिले. कुणीही गुटखा घेतला नाही. अमरनं त्याच्या खर्जातल्या आवाजात विचारलं, आज इतना सन्नाटा क्यों है भाई? या त्याच्या वाक्यानं सारेजण सैलावले नि चर्चेचा ओघ चहाच्या घोटाबरोबर पुढे सरकू लागला. प्रत्येकाच्या बुद्धीचा एक एक पैलू दिसू लागला. अवी उद्गारला, कसलं गणपतीपुळे नि कसलं गणपती दर्शन. मुळात देव असा म्हणून कुणी आहे का? यावर अमित म्हणाला, देव मूर्तीत असतो. मूर्ती म्हणजे काही देव नव्हे. त्याचं म्हणणं अधोरेखित करत दीपा म्हणाली, खरंच देव अमूर्तच असतो ना. देव म्हणजे शक्ती. शक्ती का कुठं दिसते? मुक्ता नेहमीच्या ठसक्यात ठामपणे म्हणाली, देव बाहेर नाहीच आहे. तो आहे आत, सर्व सजीव निर्जीवांच्या आत, आपल्या अंतःकरणात. यावर रामभाऊ म्हणाले, असं जर आहे, देव जर अंतरंगातच आहे, तर त्याच्या दर्शनासाठी इकडे तिकडे भटकायचं कशाला? मग देवाला शुभ घटनांसाठी श्रेय द्यायचं नि अशुभ घटनांसाठी दोष कशाला द्यायचा? यानंतर रामभाऊंनी शांतपणे त्या बातमीतला महत्त्वाचा भाग वाचून दाखवला. गणपतीपुळे येथे दर्शनासाठी जे लोक गेले होते, त्या कुटुंबात नवसानं झालेल्या मुलाचं नामकरण झालं होतं. कौतुकानं नाव ठेवलं होतं सान्निध्य. अर्थातच त्याच्या रूपानं बालगणेशाचं सान्निध्यच सर्वांना लाभलं होतं. यावर आत्तापर्यंत गप्प असलेली वीणा म्हणाली, असा कसा तो गणपती?
आपण त्याला सुखकर्ता दुःखहर्ता म्हणतो ना, तिला म्हणायचं होतं, नवसानं मूल झालं ते सुखकर्त्या गणेशाच्या कृपेनं हे पटलं. पण अगदी जन्मानंतर काही दिवसातच त्या बाळाला मारून गणेश कसला दुःखहर्ता? इथं तर तो सुखहर्ता दुःखकर्ता ठरला की. तुझं काय मत आहे तन्वी? असं रामभाऊनी विचारल्यावर ती म्हणाली, मरण ज्याचं जसं जिथे ठरलेलं असेल त्याचं तसं तिथंच होणार ना. विचाराचा हा धागा पकडून रामभाऊ म्हणाले, वा, साऱ्या घटना अटळ असतात. होणारं होणारच असतं नि न घडणारं घडणारच नसतं. पुढे ते गमतीनं म्हणाले, अनहोनी को होनी कर दे, होनी को अनहोनी. अमर अकबर अँथनी. असं फक्त चित्रपटातच घडतं हं. पूर्वीपासून हिंदीत, आता आपल्या मराठीतही. पण ते असो. पुढे काहीतरी बोलणार इतक्यात बाजूला उभं राहून सारं संभाषण नव्हे परिसंवाद ऐकणारे शंकरराव मध्येच म्हणाले, रामभाऊ, ते मरू द्या. मला सांगा, या घटनेचं सकारात्मक स्पष्टीकरण कसं करणार? म्हणजे तुमचं ते पॉझिटिव्ह थिंकिंग. हे शंकरराव म्हणजे नकारात्मकतेचा जिवंत पुतळा. तो रावणाचा किंवा नरकासुराचा असता तर दसरा दिवाळीला जाळला तरी गेला असता. त्यांच्या साध्या बोलण्यातही जळू दे, मरू दे, काही अर्थ नाही, काही बदलणार नाही, अशी नकार घंटाच सदैव वाजत असे. म्हणून त्यांना मित्रही फार नव्हते. फक्त रामभाऊ त्यांना जवळ करायचे आणि प्रत्येक वेळी त्यांना विचाराची नवी दिशा दाखवायचे. आत्ताही तसंच झालं. रामभाऊनी विचारलं, आणखी कुणाला काही बोलायचंय, सांगायचंय, विचारायचंय का? यावर काही जण बोलले, त्याचे काही नमुने. शेवटी काय, लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढल्यावर अशा गोष्टी घडणारच. मालथस नाही का सांगून गेला, प्रतिबंधात्मक उपाय केले नाहीत तर निसर्ग किंवा परिस्थिती आपले निर्णायक उपाय योजणारच. अपघात त्यापैकी एक, दुसरं काय? आणखी एक उद्गार. घाण रस्ते, बेकार वाहनं, दारू पिलेले ड्रायव्हर, भ्रष्ट पोलीस नि RTO असल्यावर दुसरं काय होणार? अशा तुच्छतादर्शक उद्गारांचा रामभाऊंना मनस्वी तिटकारा होता. तरीही ते शांतपणे म्हणाले, आमचं पॉझिटिव्ह थिंकिंग काय? थिंकिंग म्हणजे विचार करणं किंवा चिंतन, हे बुद्धीचं कार्य आहे. ही बुद्धीच मानवाला इतर सजीवांपेक्षा वेगळा बनवते. साऱ्या सृष्टीवर मानवाचं राज्य आहे असं म्हणतात, तेव्हा तो या बुद्धीचाच खरा चमत्कार असतो. अर्थ लावणं हे मुख्य कार्य सकारात्मक चिंतन पद्धतीत येतं. यासाठी केवळ तर्कबुद्धी, तुलनात्मक विचार, निष्कर्ष काढणं हे उपयोगी पडत नाही. पण एखादा तत्त्वज्ञानाचा सिद्धांत, सद्गुरूंची कृपा आणि उपासना, संत वचनावर श्रद्धा शक्य असल्यास मनन चिंतन, जीवनातील यापूर्वी आलेले अनुभव, या गोष्टी खूप उपयोगी पडतात. आता हा अपघात दुर्दैवी खराच. त्याची व्यावहारिक कारणं सांगता येतीलच आणि तशी असतातच. पण एखादी घटना घडल्यावर तिचा स्वीकार कसा करायचा यावर आपली मनःशांती व जीवन विकास अवलंबून असतो. इथं प्रारब्धाच्या सिद्धांताचा डोळस विचार उपयोगी पडेल. हा सिद्धांत खरा की खोटा हे सिद्ध करण्यापेक्षा तो आहे ते गृहीत धरून त्याचा जीवन प्रसंगात उपयोग करणं आवश्यक असतं. आपल्या जीवनातील सर्व घटना पूर्वनियोजित असतात, म्हणजे त्या अटळ असतात, त्या घडणारच असतात. पण घडल्यावर त्याचा स्वीकार करणं पूर्णपणे आपल्यावर अवलंबून असतं. एका अर्थी आपण याबाबतीत स्वतंत्र असतो. आधी केलेली नि फळायला आलेली कर्म घेऊनच आपण जन्माला येतो. ती भोगून झाली की मृत्यू येतो. या जन्मात केलेल्या नव्या कर्मांची फळं जी या जीवनात अनुभवाला येत नाहीत, ती भोगण्यासाठी पुढचा जन्म घ्यावा लागतो. पूर्वजन्म पुनर्जन्माचा सिद्धांत प्रारब्ध सिद्धांताला जोडूनच येतो. आपण अपघातात मरण पावलेल्या काही महिन्यांच्या सान्निध्यचंच उदाहरण घेतलं तर तो मुक्त होण्यासाठीच जन्मला होता. चांगल्या परिस्थितीत जन्म, लाडात वाढणं हे पुण्यकर्माचं फळ, तर आकस्मिकपणे अपघातात मरून जाणं हे पूर्व पापाचं फळ. या जन्मात नवीन पापपुण्य करण्या एवढं वयच नव्हतं त्याचं. म्हणून आधीचं कर्म सारं भोगून संपवलं. नवीन बरं वाईट कर्म केलं नाही. तो मुक्तच झाला. भाग्यवान ठरला तो.
असा विचार करणं हे सकारात्मक चिंतन अशा अपघातात नि मृत्यूच्या संदर्भात करता येईल. याला आधार काय याचा विचार करण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीचा शांतपणे स्वीकार नि त्या दैवी शक्तीला धन्यवाद. इतरांच्या मृत्यूबद्दलही असाच विचार करता येईल. हे सारं ऐकल्यावर सर्वजण विचार करू लागले. त्यांच्या मनाची आधीची चुटफुट मात्र कमी झाली हे निश्चित.